भारतीय संविधान पॉल CBSE स्कूल साखरेफाटा भुसावळ या तयार केला। हायस्कूलचे जे अध्यक्ष आहेत सबीर शेफर्ड हे प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत आणि अतिशय सोज्वळ मन मिळावू आणि एक सडेतोड व्यक्तिमत्व सरांचं आहे, ते प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत। त्यांना लोकमततर्फे यंग युनियर्स अचिव्हर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि अतिशय सोजल असं व्यक्तिमत्व सरांचं आहे। या हायस्कूलचा पूर्ण भुसावळच नव्हे तर भुसावळच्या आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये एक चांगल्या प्रकारचा नावलौकिक आहे आणि एक चांगला दर्जा आणि एक उत्तम दर्जा असा त्यांचा वाढत चाललेला आहे आणि त्याच्याबद्दल त्यांचं स्वागत करतो। सर, आपल्याला एक चांगल्या प्रकारचा लोकमत यंग अचिव्हर्स पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात आलेला आहे आणि आपल्या TV24 नॅशनल न्यूज आणि स्टार लाईव्हतर्फे आपलं हार्दिक स्वागत करतो। सर, आपल्याला हा जो पुरस्कार मिळालेला आहे, जिल्हास्तरीय जो पुरस्कार मिळालेला आहे, या पुरस्कारासाठी आपली निवड कशा प्रकारे झाली, काय सांगा सर? सर्वात पहिले मी आपले आभार मानतो। याची निवड या प्रकारे झाली की लोकमतचे जे टीम आहे त्यांनी आमचा सर्वे केला। सर्वे केल्यावर त्यांच्या लक्षात आलं की आम्ही जी संस्था उभा केली आहे कुणाचीही मदत न घेता किंवा कोणतंही पॉलिटिकल किंवा असं बॅकग्राऊंड न करता आमच्या स्वतःच्या मेहनतीतून, कारण मी एक शिक्षक आहे, शिक्षक आणि शाळा काढणे फार क्वचित असते, त्याच्यातून आमची निवड त्याच्यातून करण्यात आली। म्हणजे आपल्या उल्लेखनीय काळीची चाचपणी करून निवड झालेली आहे अशा प्रकारे मी या ठिकाणी नमूद करतो। सर, आपल्याला हा जो जिल्हास्तरीय एक दर्जेदार आणि एक वजनदारचा पुरस्कार मिळालेला आहे त्याच्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे। तर या पुरस्काराच्या माध्यमातून आपलं फ्युचरमध्ये व्हिजन काय राहणार आहे, काय सांगाल सर? बघा, एज्युकेशन हे देणं हे आमचं व्हिजन आहे, पण त्या एज्युकेशनमध्ये पण आपल्या देशासाठी चांगले नागरिक कसे घडतील, राष्ट्रवाद हा या शाळेचा मुख्य उद्देश असणार आहे। कोणत्याही धर्मजात अपेक्षा बंद करून राष्ट्रवाद हाच आमचा मुख्य उद्देश, हेच आमचं विजन। सरांनी आता ज्या ठिकाणी विजन प्रकर्षाने नमूद केलेलं आहे, सर एक चांगल्या पद्धतीचं जिल्हास्तरीय आपल्याला पुरस्कार मिळालेला आहे आणि आपल्या शाळेचा एक चांगल्या प्रकारचा नावलौकिक आहे। या पंचक्रोशीमध्ये एक आपली हायस्कूल एक प्रसिद्धी झोतामध्ये येत आहे। तर सर, एक महत्त्वाचा प्रश्न की आपण या पुरस्काराच्या माध्यमातून आपण सोसायटीमध्ये समाजामध्ये काय मेसेज देऊ इच्छिता, संदेश काय देऊ इच्छिता, काय सांगा? सर्वात प्रथम मी लोकमतचे आणि आपले आभार मानतो। या अवॉर्डने मेसेज हा गेलेला आहे किंवा असा जायला पाहिजे मला वाटतं की जेवढेही माझ्यासारखे नवीन आणि होतकरू लोक आहेत त्यांना याच्याने प्रोत्साहन मिळालं, त्यांनाही हे समजायला पाहिजे की जरी आमच्याकडं कोणी नसलं तरी आम्ही स्वतः मेहनत करून पुढे येऊ शकतो, घाबरायचे काही कारण नाही। आम्ही मराठी आहोत आणि मराठी माणसाला हिंमत असते आणि त्या जोरावर आम्ही पुढे जाऊ शकतो। सर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की टीच युनिटी अँड मेक स्ट्रगल, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, ट्राय अगेन अँड अगेन, यू आर सक्सेसफुल इन युअर लाईफ। सरांनी शून्यातून जग निर्माण केलेलं आहे आणि सरांचा ऑलरेडी शिक्षकी पेशा होता आणि त्याच्यातून त्यांनी एवढा विस्तार केलेला आहे आणि या ठिकाणी त्यांनी नावलौकिक मिळवलेला आहे, एक चांगल्या प्रकारचा ठसा मिळवलेला आहे आणि एक नावलौकिक या पूर्ण भुसावळच्या आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये त्यांच्या सेंट पॉल CBSE स्कूलचा एक नावलौकिक आहे आणि एक प्रसिद्धी झोतामध्ये आहे। सर, एक महत्त्वाचं की आपल्याला हा जो जिल्हास्तरीय पुरस्कार मिळालेला आहे, एक चांगल्या प्रकारचा एक क्वालिटी आहे आणि एक दर्जेदार पुरस्कार मिळालेला आहे, तर या निवडीचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छितात, काय सांगा? त्याचं प्रथम श्रेय मी देवाला देईन, त्याच्यानंतर माझे पत्नी जे आहेत त्यांनी खांद्याला लावण्याचं काम केलेलं आहे, त्याचप्रमाणे याचं श्रेय आमच्या पूर्ण टीम जी शाळेत शिकवणारे शिक्षक असो किंवा शिक्षकेतर कर्मचारी असो, आमचे पालक ज्यांनी आमच्यावर या काही वर्षात विश्वास दाखवला आणि अडचणीमध्ये ते आमच्यावर उभे राहिले आणि मुख्य म्हणजे माझे एक मित्र आहेत त्यांनी खूप मदत केली, ते आहे मिस्टर आशुतोष सेठी, त्यांचाही मी मनपूर्वक आभारी आहे की याच्यात त्यांनी माझी खूप मदत केलेली आहे आणि समाजाच्या आणि माझं नाव मिसेस रुबिया स्टॅम्प शेफर्ड। आता रिसेंटलीच माझ्या मिस्टरांना लोकमततर्फे पुरस्कार मिळालेला आहे यंग अचिव्हर्स म्हणून आणि याच्यामध्ये मला म्हणजे माझ्याकडे शब्द नाही की मी माझ्या मिस्टरांचे कुठल्या ह्याच्याने म्हणजे
व्यक्त करू ते. आणि मला खूप आनंद आहे, अभिमान आहे, की मी त्यांची पत्नी आहे आणि सुखादुःखात असो, कुठल्याही गोष्टीमध्ये असो, आम्ही दोघं कधीही 2 म्हणून नाही, पण 1 म्हणून आम्ही प्रत्येक गोष्टीला आम्ही लढलो. आम्ही त्याला तोंड दिलं आणि देवाच्या दयेने आज इथपर्यंत आलो. आमची शाळा चांगली घडत आली. त्याला चांगलं नाव मिळत आलं आणि त्याच्या मागचं श्रेय माझ्या मिस्टरांचंच आहे. आणि त्यांनी बऱ्याच आमच्या स्टुडंट्सला खूप चांगलं गाईड केलेलं आहे, की भविष्यामध्ये येणाऱ्या ज्या काही एक्झाम्स असतात, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतील, त्याच्यामध्ये नक्की 100% आम्हाला गॅरंटी आहे, की आमची मुलं त्याला तोंड देऊ शकतील किंवा त्याच्यामध्ये ते एक्झाम देऊन चांगल्या रीतीने पास होऊ शकतील अशी आम्हाला गॅरंटी आहे. आणि शाळेमध्ये आमचं जे काय आहे दोघांचं कॉन्ट्रिब्युशन आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये बारीक असो, मग ते आमच्या स्टाफच्या बाबतीत असो, आमच्या मुलांच्या बाबतीत असो, आमचं खूप पर्टिक्युलर त्याच्यामध्ये लक्ष असतं. आणि आम्हाला इन फ्युचरमध्ये आम्हाला ही आशा आहे, की आमची शाळा नक्कीच पुढे जाईल आणि त्याच्यामध्ये आम्ही दोघं एकमेकांना सोबत देऊन ही शाळा आम्ही पुढे चांगल्या नेऊ. पद्धतीने सरांना जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्याच्या संदर्भात आपण त्याच्याकडून सविस्तर अशी माहिती जाणून घेतलेली आहे. आणि सर, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो. तसा सरांच्या यशामागे त्यांच्या सुवैद्य पत्नी यांचा सिंहाचा वाटा आहे, खारीचा वाटा आहे, असं या ठिकाणी प्रकर्षाने नमूद करतो. याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी, अशी सरांनी समीर शेफर्ड सरांनी अतिशय गरुड झेप मारलेली आहे. यशाचं गौरीशंकर गाठलेलं आहे. आपल्या TV24 नॅशनल न्यूज आणि स्टार लाईव्ह न्यूजतर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोगीनाथ सुरवाडे, TV24 नॅशनल न्यूज चीफ एडिटर.